येस, अजून काय आपण आपली मीटिंग सुरू करूया. येस, सर्वप्रथम खरं म्हणजे आजची नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमीची आपली कौटुंबिक मीटिंग आहे. नेहमी आपण मार्केटिंग सेशन घेत असतो त्याच पद्धतीने आज आपले स्पेशल निमंत्रित आहेत आपलेच फॅमिली मेंबर्स, जे मिलिंद सोनगडे सर, जे शिरपूर मधून आहेत, वर्धा जिल्हा, आणि दुसऱ्या आहेत आपल्या जया माळी मॅडम, त्या अंबरनाथ मधून मुंबईमधून कनेक्ट आहेत. सो दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ऑफकोर्स की आपल्या सर्व मेंबर्सचं स्वागत करतो. काही निमंत्रित सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज खरं म्हणजे आपल्या या पुढच्या 40 मिनिटाच्या प्रवासामध्ये मला वाटतं सरांची पहिली बॅच होती, मॅडमची पहिली बॅच होती. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यश मिळवलंय. ही सुरुवात आहे खरं म्हणजे आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे. परंतु सुरुवात करताना आज आपल्या इथे अनेक टीचर्स आहेत की ज्यांना अजून काही जणांना सुरुवात करायची आहे, काही जणांनी ऑलरेडी सुरुवात केली आहे. खरं म्हणजे कोणताही बिझनेस करताना किंवा एखादा उपक्रम हातात घेतला की त्याची सुरुवात करताना अनेक अडचणींना फेस करावं लागतं. आणि सरांनी जे काही अनुभव घेतलेला आहे त्यांच्या या पहिल्या टप्प्यामध्ये, तर तोच आपण आज इथे सरांच्या मुखातून ऐकणार आहोत. आणि त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकता येणार आहेत. त्यामुळे जास्त वेळ घेऊया नको आपण. सो सुरुवातीला मी खरं मिलिंद सरांकडे जाणार आहे आणि सरांनी त्यांचा अनुभव कथन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, आवाज येतोय माझा सर्वांना? नमस्कार सर, येतोय आवाज सर. सुरुवात करूया. येस सर. मी तुमच्या सर्वांमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला नमस्कार करून आजच्या या सेशनला आपण सुरुवात करूया. माझं नाव मिलिंद सोनगडे, मी राहणार तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, ज्याला आपण नॉर्थ महाराष्ट्र असं म्हणतो. त्या ठिकाणी मी एका ग्रामीण भागात राहतो. गेल्या 12 वर्षापासून मी प्राथमिक शिक्षक म्हणून एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला गणिताबद्दल लहानपणापासून खूप भीती होती आणि गणिताचा ग देखील जमत नव्हता. म्हणजे मला माझे शिक्षक गणितामध्ये ढ म्हणत होते आणि मला अशी एक आतून अशी इच्छा होती की मला गणितात खूप चांगलं होता येईल का. मग मी त्यावेळेस खूप आतुरतेने विचार केला की गणितात चांगलं कसं होत आहे. मग भरपूर काही पुस्तकं घेतले, पुस्तकं वाचले, पण ते म्हणतात ना, गुरु विना ज्ञान नाही, तसं माझं झालं. जसं माझ्या आयुष्यात नेहमी मी एक गोष्ट लक्षात ठेवलेली आहे. मुळात मी शिक्षक असल्यामुळे मी बऱ्याचशा पुस्तकांचा संग्रह करत असतो. माणसाला व्यासंगी असणं गरजेचं असतं आणि मी तसे भरपूर पुस्तकं संग्रहित करून ठेवले. पण पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल एक गुरु महत्वाचा असतो. म्हणजे गाडी आहे तुमच्याकडे, पण ती गाडी कशी चालवायची, कोणत्या रस्त्यावर कुठली गाडी कशा कामाची आहे, याच्यासाठी एक चांगला जुना ड्रायव्हर असणं गरजेचं असतं. एक जुना गुरु महत्वाचा असतो आणि तो गुरु म्हणजे मला नेट स्कूल अकॅडमी तर्फे मिळाला. आणि मला नेट स्कूल अकॅडमीने गुरूंची म्हणजे गणितातले जे गुरु आहेत ते मला मिळाले. मी तुम्हाला सांगतो, मला भारतीय शास्त्राचा खूप ओढ आहे, खूप आवड आहे. भारतातील जेवढे शास्त्र आहेत, जसं सांख्ययोग आहे, सांख्ययोगामध्ये संख्यांबद्दल नॉलेज सांगितलेलं आहे. गुगलने किंवा पाश्चिमात्य देशांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावून ठेवला, बऱ्याचशा गोष्टींचा शोध लावून ठेवला, पण आपल्या भारतीय संस्कृतीला आपल्या पूर्वजांनी याच्या आधी देखील हजारो वर्षापूर्वी संख्या ज्ञानाबद्दल माहिती देऊन ठेवली आहे. आणि संख्या ज्ञानाची माहिती ही मला योगशास्त्रामध्ये माहित पडली की संख्या किती महत्वाच्या असतात. संख्या नाही तर मनुष्य जीवन नाही, हे लक्षात घ्या. कारण की आज जे पण चालू आहे ते फक्त संख्येवर चालू आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीला वेळेला संख्येशिवाय मोजू शकत नाही. तुमचा जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत संख्या ही महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. ज्या माणसाच्या आयुष्यात संख्या नाही त्या माणसाला किंमत नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये संख्येला महत्व आहे. मी हे जेव्हा मनोविकास या प्रकाशनातर्फे पुस्तक वाचले तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला म्हणजे संख्येचं काहीतरी ज्ञान घेणं गरजेचं, गणिताचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग मी अबॅकस वगैरे कडे काही टर्न केला नाही, पण अजून चांगल्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मुलांना कसं नॉलेज देता येईल. मग मी विचार केला की आपल्याला सर्वात सोप्या पद्धतीचं म्हणजे वैदिक गणिताचा अभ्यास सुरू करावा लागेल. पण वैदिक गणिताचे पुस्तकं पण घेतले, पण ते पुस्तकं समजेच ना. मग याच्यासाठी प्रॉपर अभ्यास करून देणारा माझ्या एरियामध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये इथे कोणीच नव्हतं. आणि सांगत होते ते अर्धवट नॉलेज सांगत होते, पूर्ण नॉलेज सांगणारा नव्हता.
तळागाळापासून नॉलेज सांगणारा व्यक्ती पाहिजे, आतून त्याला शिकवण्याची इच्छा पाहिजे अशी व्यक्ती मी शोधत होतो. मग त्यावेळेस मला नेट स्कूल अकॅडमी तर्फे गुरूंची भेट झाली आणि त्यावेळेस मी नेट स्कूल अकॅडमी तर्फे याच्यामध्ये मला नेट स्कूल तर्फे काहीही अपेक्षा किंवा नेट स्कूल मला काही देणार आहे असं काही नाही. नेट स्कूल मला फक्त ज्ञान छान देते आणि हे एक लक्षात ठेवा, हे तुमच्या लाईफ चेंजिंग प्रोग्राम आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही त्या तोपर्यंत तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळणार नाही. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एका आईला 3 बाळ होते. तुम्हाला एक गोष्ट चांगली सांगतो. एका आईला 3 बाळ होते. एक बाळ जे होतं ते चालू शकत होतं. दुसरं बाळ जे होतं ते चालू शकतंय, पण कुठल्या तरी वस्तूचा आधार घेऊन चालू शकत होतं. म्हणजे 2-3 वर्षाचं धरून. आणि एक जे बाळ होतं ते फक्त झोपून होतं. म्हणजे ते हालू शकत नाही, ते फक्त रडू शकतं आणि ते रडून आईला बोलवू शकतं. एवढीच त्याची स्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, सक्सेस म्हणजे काय या 3 बाळांवरून तुम्हाला लक्षात येईल, की एक जे बाळ होतं त्याला जेव्हा आईची आठवण आली, ते चालत चालत त्याची आई कुठे आहे तिथपर्यंत पोहोचून गेलं. दुसरं जे बाळ आहे ते आईच्या शोधात गेलं. दिशाभूल झाली. दिशाभूल झाल्यानंतर एक माणूस भेटला. त्या माणसाने त्या बाळाला त्याच्या आईपर्यंत पोहोचवलं. पण तिसरं जे बाळ होतं, ते तिसरं बाळ म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती होता. मला फक्त आईच पाहिजे असा विचार केला. आणि ते बाळ रडू लागलं. अक्षरशः रडू लागलं. मी इथून हलणार नाही, पण मला माझी आईच पाहिजे. असा अट्टहास घेतला आणि अट्टहास घेतल्यानंतर त्या आईला जाणीव झाली, की मला माझ्या बाळाजवळ जाणं गरजेचं आहे. का? कारण की ते चालू शकत. परमेश्वराला जशी जाणीव असते, की एखाद्या गरजू माणसाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे, तर परमेश्वर साक्षात तिथपर्यंत जातो. तशा पद्धतीने नेट स्कूल अकॅडमीने माझ्यापर्यंत आला आणि ती आई त्या बाळापर्यंत पोहोचली. तसं सक्सेस असतं. सक्सेस म्हणजे आपण तिथपर्यंत जाणं नाही. जर तुम्हाला तुमच्या गरजा पूर्णपणे कंप्लीट करायचे असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही रडणं सुरू केलं, तर तुम्हाला 100% यश मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही तुमचं रडणं सोडायचं नाही. रडणं म्हणजे काय? मला माझ्या वैदिक गणितामध्ये पूर्णपणे अभ्यास सोडायचा नाहीये. पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय मी वैदिक गणिताची कास सोडणार नाहीये. आणि या स्थितीमध्ये जेव्हा आपल्याला हळू-हळू, हळू जेव्हा आपल्याला आपली आई भेटते, त्यावेळेस आपण म्हणतो की नाही, आता खरंच जसं एखाद्या लहान बाळाला त्याची आई भेटल्यावर आनंद होतो, तसं वैदिक गणितामध्ये चांगलं नॉलेज मिळाल्यावर, मुलांना आनंदी पाहिल्यावर आपल्याला जेव्हा आनंद मिळतो ना, तो आनंद तुम्ही मोजू शकत नाही. मी याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नेट स्कूल अकॅडमीमध्ये मी आजच्या काही दिवसापूर्वी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मी व्हिडिओज पाहिले, ऍप्स डाउनलोड केलं. मग मला असं वाटलं की फक्त व्हिडिओज पाहिजे का? ऍपच डाउनलोड करायचं का? मग आपण अजून काहीतरी नॉलेज मिळालं पाहिजे. सरांशी संपर्क साधला. सरांनी सांगितलं की सर तुम्ही पीडीएफ जे पुस्तकं आहेत, ते पुस्तकं डाउनलोड करा. ते प्रिंट करून बघा. त्यांचा अभ्यास करून बघा. मग मी त्याचा इतिहास वाचला, की वैदिक गणिताचा इतिहास काय? तो इतिहास वाचल्यानंतर मला लक्षात आलं, की हा इतिहास तर फार प्राचीन आहे आणि हे आपली संस्कृतीतलं ज्ञान आहे. हे आपण का म्हणून सोडायचं? मग मला अजून असं वाटलं, की माझ्या जवळचा माणूस भेटला. मग जवळचा माणूस भेटल्यानंतर मी थोडेसे अजून इंट्रोडक्शन घेतलं. अजून नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मला असा अनुभव आला, की वैदिक गणिताचा अभ्यास हा छोटासा नाहीये, थोडासा नाहीये. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणजेच वैदिक गणित असं नाहीये. ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. हा समुद्र आहे संख्या ज्ञानाचा आणि या समुद्रामध्ये तुम्हाला मोठमोठे देव मासे भेटणार आहेत. तुम्हाला फार मोठे बेट पाहायला भेटणार आहे. या समुद्रामध्ये तुम्ही पोहत असताना आयुष्याचा आनंद घेऊ शकणार आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला स्वतःला ओळखायचंय, की माझी गरज काय? हे लक्षात घ्या. जर तुम्हाला असं लक्षात आलं, की मला आज 2 पैसे कमवायचे आहेत, तर वैदिक गणितामध्ये त्याचा फायदा काय? वैदिक गणित मला काय मदत करू शकतात? तर लक्षात घ्या, गणित हा एकमेव असा सब्जेक्ट आहे, की तो प्रत्येक क्षेत्रामध्ये पाया असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये जजमेंट देऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये तो मॅनेजमेंट करण्याची सदसद विवेकी बुद्धी देऊ शकतो. बाकी दुसरा कुठला सब्जेक्ट तुम्हाला देऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. किती वेळ काय कसं काम करायचंय याचं काम फक्त आणि फक्त गणित हा विषय शिकवू शकतो. आपल्याला लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी विद्यार्थ्यांची लॉजिकल थिंकिंग कशी डेव्हलप करायची याच्यासाठी शॉर्टकट्स काय आहेत, चांगल्या पद्धतीने कसं शिकवायचंय मुलांना आणि कमी वेळेत जास्त शिकवायचंय हे लक्षात घ्या. मग मी या गोष्टीचा अभ्यास जेव्हा सुरू केला
तर मी आधी व्हिडिओज पाहिल्यानंतर त्याचा सराव सुरू केला. कधी कधी मला कन्फ्युजन व्हायचं, हे डोक्यावरून जाते, शक्य होणार नाही, काय करायचं. तरी मी मोरे सरांना, सर शक्य होणार नाही. मोरे सर सांगत, सर तुम्ही फक्त सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. मग मी माझ्या थोडं, मुळात मी एक योग शिक्षक पण आहे, तर मी एक विचार केला की प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्या, म्हणजे प्रयत्न जर करत राहिलं तर आपल्याला स्थिरता मिळू शकते. आणि आपल्याला स्थिर होण्याचं ज्ञान हे फक्त गणितच देऊ शकतं, हे लक्षात घ्या. गणित हे एकमेव सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये पैकीचे पैकी मार्क मिळतात. तुम्हाला कुठलीही स्टेप जर चुकली तर तुमचं पूर्ण गणित चुकतं, हे लक्षात घ्या. सेंटेन्स जर चुकलं ना, एखादा जर धडा शिकला, एखादा जर तुम्ही निबंध लिहिला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कमी जास्त होऊ शकतात. पण गणितात नाही. गणितात तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळतात. मी तुम्हाला सांगतो, मी 2023-24च्या एमपीएससी गट ब आणि क या परीक्षेमध्ये मेन्स परीक्षा देखील क्वालिफाय झालो, जस्ट बिकॉज ऑफ वैदिक गणित. का? कारण की मला गेसिंग करायला, कॅल्क्युलेशन करायला फार वेळ लागत होता. आणि प्रत्येक गुरु हा पूर्ण नॉलेज देईल असं नाही, पण प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता. आणि याच्यामध्ये मी वैदिक गणिताचा फायदा घेतला. माझ्याकडे रिझल्ट आहेत, मी तुम्हाला रिझल्ट दाखवू शकतो. माझा एमपीएससी मध्ये देखील सिलेक्शन झालेलं होतं. पण 12 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. या एक्सपिरियन्स मध्ये मी ठरवलं की माझ्याकडनं मुलांना जर काही दिलं जात असेल, समाजामध्ये जर काही नवीन उपक्रम राबवता येत असतील, मुलांच्या मनातील गणिताचा जर भय आपल्याला काढता येत असेल, तर तो फक्त आणि फक्त म्हणजे वैदिक गणिता नावाचं औषध आहे, ते औषध आपण देऊ शकतो. आणि मुलांचा स्ट्रेस कमी झाला. मी तुम्हाला सांगतो, नेट स्कूल अकॅडमीचा उपक्रम जसा मी अभ्यास घेतला, सरांचा जसा संकल्प होता की आपल्याला 1,00,000 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचंय, तर मी विचार केला की ह्या व्यक्तीच्या मनात किती चांगली संकल्पना आहे, की एखाद्या या माणसाच्या मनात किती चांगली संकल्पना आहे. गणिताच्या बद्दल बऱ्याचशा लोकांना कंटाळा येतो, गणित नाही समजलं ना सोडून देतात. मी देखील सोडून दिलं होतं. पण जेव्हा माणसाला गरज भासते ना, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. पण हे लक्षात घ्या, वेळ जरी निघून गेलेली असेल तर आपल्याकडे 100% सोल्युशन आहे, आणि ते सोल्युशन म्हणजे नेट स्कूल अकॅडमीने दिलेलं वैदिक गणित. ओके. आता दुसरी गोष्ट, मी माझ्या सक्सेस स्टोरी बद्दल तुम्हाला थोडासा अनुभव सांगतो. मला मला जर थोडं नॉलेज मिळालं ना, तर मी ते मित्रांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, मित्रांच्या मुलांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही कार्यक्रमात गेलो, लग्न समारंभात गेलो, बर्थडे पार्टीला गेलो, तर काहीतरी तिला देण्याचा प्रयत्न करतो. मग मला माझे मित्र विचारले की मास्तर तू तुझी मास्तरकी काही सोडत नाही. पण मी एक विचार केला, अरे म्हटलं, आपण एखादी चॉकलेट दिली, ती खाल्ल्यानंतर ती पचन होऊन जाईल. वस्तू दिली, ती काही दिवस दिल्यानंतर ती जुनी होऊन जाईल. पण ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती कायमस्वरूपी तेजस्वी असते. कायमस्वरूपी ते ज्ञान हे तेजस्वी असतं, सूर्यासारखं असतं. आणि ज्ञानाचं दुसरं नाव सूर्य आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सूर्यासारखं असं ज्ञान वैदिक गणितामध्ये आहे, ते जर आपण देण्याचा प्रयत्न केला ना, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुम्हाला कोणीच सांगणार नाही की तुमचं ही कॉन्सेप्ट चुकीची आहे. चॅलेंज देऊन सांगतो मी तुम्हाला. आपल्या जगप्रख्यातामध्ये तुम्हाला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील वैदिक गणितामध्ये पीएचडी करण्याची सुविधा आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांनी वैदिक गणिताचं ऍक्सेप्ट केलेलं आहे सगळे कॉन्सेप्ट. का? कारण की भारतीय परंपरेमध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट हे प्रूव्ह केलेले आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी चैतन्य आहे, स्पिरिट आहे, स्पिरिच्युअल नॉलेज आहे, इन्स्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे. म्हणून आपण ह्या सर्व गोष्टींचा फॉलो केलं पाहिजे. आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे की ही आपली भारतीय संस्कृती मधला एक सब्जेक्ट आहे, ज्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय व्यक्तीला आहे, मराठी माणसाला आहे. आणि सरांनी किती छान संकल्पना केली हो. नेट स्कूल अकॅडमी किती छान संकल्पना करते. अतिशय मुबलक फीज मध्ये, अतिशय कमी फी मध्ये तुम्हाला वैदिक गणिताचा अभ्यास करून घेतला जातोय. मी तुम्हाला उदाहरण देतो. त्रिची नावाने शहर आहे, त्रिची, साऊथ इंडियामध्ये. त्या ठिकाणी 52,000 फक्त 15 दिवस वैदिक गणिताचा सर्टिफिकेट कोर्स करून घेतला जातो. आणि त्या सर्टिफिकेट कोर्समध्ये शिक्षकांना वैदिक गणित काय कॉन्सेप्ट आहे एवढं शिकवलं जातं. शिकवायचं कसं हे शिकवलं जात नाही. आणि नेट स्कूल अकॅडमीमध्ये
कॉन्सेप्ट पण शिकवली जाते, शिकवायचं कसं याचं ज्ञान पण दिलं जातं, हार्ड कॉपी मध्ये मटेरियल पण दिलं जातं, प्लस तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डाऊट सेशन पण चालतात. रोज संध्याकाळी 6 वाजेला मॅडम तुम्हाला वेळात वेळ काढून ते शिकवतायत. असं कोणीच देणार नाही, मी तुम्हाला लिहून देतो, 12 वर्षाच्या अनुभवानुसार सांगतोय. 1,42,000 रुपये देऊन सुद्धा ट्रेनिंग मध्ये फक्त हाफ नॉलेज दिलं जातं. आणि त्याच्यानंतर ते सांगतात की हा तुम्ही आमच्याकडे या ट्रेनिंग सेंटरला या आणि आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण देऊ, 1,42,000 रुपये देऊन सुद्धा. आणि इतक्या कमी किमतीमध्ये म्हणजे नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमी तुम्हाला ऑनलाईन सर्व देते. आपण का म्हणून शंका घ्यायची? लक्षात घ्या, लक्षात घ्या. एक सेकंड सर बोलतो, एक सेकंड बोलतो सर. तर एक इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आपण थोडंसं थांबलो. तर बघा, अतिशय महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता मी मार्केटिंगकडे वळतो. मी नॉलेज घेतलं, ट्रेनिंग घेतली, अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करत असताना मी एक काम केलं की हा अभ्यास खूप मोठा आहे, माझ्यावर जड पडतोय. मी एक काम केलं, माझ्यावर बोजा पडतोय ना, मी तो लोड कमी करण्याचा प्रयत्न केला. जी कॉन्सेप्ट शिकली ती लगेच मुलांना डिलिव्हर करायची. कॉन्सेप्ट शिकली लगेच मुलांना डिलिव्हर करायची. मुलांमध्ये प्रॉब्लेम आली लगेच आपण ते प्रॉब्लेम डिस्कस करायचे. डिस्कस केल्यानंतर मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यांना लगेच ते सोल्युशन द्यायचे. याच्यामध्ये माहितीये का, टू टीच इट मीन्स टू लर्न ट्वाइस. बघा, एका पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं, टू टीच इट मीन्स टू लर्न ट्वाइस. म्हणजे तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला आधी 2 वेळा शिकावं लागेल. हे लक्षात घ्या. आधी मी शिकून घेतलं, मुलांना परत शिकवलं, मुलांना काही डाऊट आले परत शिकून घेतलं, परत मुलांना डाऊट सेशन कम्प्लीट केली. याच्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की वैदिक मॅथ्स आपण सॉल्व्ह करत असताना आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम हा सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येऊ शकतो. मोठमोठे प्रॉब्लेम्स अतिशय 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह करतात दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीचे मुलं. तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचं प्रतिनिधित्व आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, या सर्व गोष्टी आमच्याकडे डॉक्युमेंटली आहे. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव या संस्थेचे माझ्याकडे प्रतिनिधित्व आहे. राज्यामध्ये या जानेवारी 2024 या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये माझ्या क्लासमधले 5 विद्यार्थी राज्य पातळीवर आलेले, म्हणजे स्टेट लेवलला मुलं सिलेक्ट झालेली आहेत महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये, टॉप 20च्या लिस्टमध्ये. हे तुम्हाला मी यादी सहित सरांना पाठवतो. यादीमध्ये नाव पाहून घ्या आणि मग सांगा. कारण की सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना शिक्षण देत असताना मुलं हे चौकस असतात. आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास करून घेतोय हे मुलांना समजतं. जुन्या पद्धतीने मुलांना शिकून घेण्यास आता कंटाळा आलेला आहे. वैदिक गणित ही कधीच कंटाळवाणी पद्धत नाहीये, ती अतिशय इंटरेस्टिंग पद्धत आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मुलांमध्ये आता भारतीय संस्कृतीची जनजागृती जास्त झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याच भारतीय संस्कृतीमधला वैदिक गणित हा विषय अतिशय सुंदर आहे. आणि त्या सुंदर पद्धतीमध्ये जर तुम्ही शिकायचा विचार केला ना, मी तुम्हाला सांगतो, जसं आपल्याला लग्नात जेवण करत असताना ताट वाढलेलं असतं, आंब्याचा रस, वरण भात, पापडी, वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान माणूस खात असतो, तर प्रत्येक पक्वान खाण्याची जी मजा असते ना, तशी वैदिक गणितामध्ये आहे. आणि या पद्धतीमध्ये आपल्याला शिकवताना का म्हणून आपण आळस बाळगायचा? ही आपली स्वतःची संस्कृती आहे, भारतीय परंपरेमधलं वैदिक गणित आहे. ते शिकवण्यासाठी आपण मागे सरकणं म्हणजे याच्या मागचं कारण काय असेल? तर सर्वात महत्त्वाचं अज्ञान. दुसरं, आपण दुसऱ्याचं ऐकून आपण मागे पडतोय. तिसरं, आपल्याला विश्वास नाहीये. तर एक लक्षात घ्या, वैदिक गणितावर ज्याला विश्वास नाहीये त्याने पुन्हा त्याची चाचणी घ्यावी. दुसरी गोष्ट, वैदिक गणितामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या नेट स्कूल अकॅडमीमध्ये अतिशय माफक दरात तुम्हाला शिकवल्या जात आहेत. मी 12 वर्षात भरपूर प्रोफेशनल ट्रेनिंग्स घेतलेले आहेत. तुम्हाला मी सांगतो, IOE ही संस्था आहे मुंबईची, नंतर दिल्लीला देखील आहे. या संस्थेमध्ये फक्त ऍक्च्युअल सायन्सच्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं. ऍक्च्युअल सायन्स मध्ये जे विद्यार्थी असतात त्यांचं लहानपणापासून वैदिक गणिताचा अभ्यास केलेला असतो आणि ते विद्यार्थी फक्त आणि फक्त वैदिक गणिता थ्रूच गेलेले असतात. त्यांना अबॅकस चालत नाही. का? ऍक्च्युअल सायन्स हे तुम्हाला सांगतो मी, मोरे सर तुम्हाला पण सांगतो की ऍक्च्युअल सायन्स हे असं एक डिपार्टमेंट आहे, भारतामध्ये फक्त 2 युनिव्हर्सिटी आहेत
त्या दोन युनिव्हर्सिटीमध्येच या शास्त्राचा अभ्यास केला जातो. ते शास्त्र म्हणजे त्या दोन युनिव्हर्सिटी म्हणजे कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे आणि एक नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, ज्याला KBC युनिव्हर्सिटी असे म्हणतात. तर म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीमध्ये ऍक्च्युअल सायन्स घेतलं जातं. आता नेमकं हे काय ऍक्च्युअल सायन्स? तर भारतामध्ये जेवढ्या विमा कंपनी आहेत त्या सर्व विमा कंपनीचा जो विमा डेव्हलप केला जातो, त्याचं जे व्याज डेव्हलप केलं जातं, त्याची मुद्दल जी डेव्हलप केली जाते, ते सगळं काम करण्याचं जे तज्ञ व्यक्ती असतो तो वैदिक गणितातून आलेला असतो. हे तुम्हाला माहिती का? टाइम्स ऑफ इंडिया 26 मार्च 2021च्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेलं आहे की वैदिक मॅथ्स इज द बेस्ट प्रोसेस फॉर ऍक्च्युअल सायन्स एज वेल एज मॅथमॅटिशियन स्टुडंट्स ऑफ इंडिया असं दिलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, हे आपलं साधं अभ्यास नाहीये, हा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये झेपण्यासाठी आपल्याला ताकद तयार करायची, पॉझिटिव्ह वेव्हने तयार करायचे, की असा विचार नाही करायचा आहे की मला याच्यातून काही मिळणार नाही, मला 100% याच्यातून. मला देखील 15 दिवस सुरुवातीला असंच वाटलं की व्हिडिओ चालली आहे, रेकॉर्डिंग चालली आहे, बस काहीच नाही. पण मी एक विचार केला की आपण हे जर डिलिव्हर केलं तर, देऊन बघितलं तर, देऊन बघितल्यानंतर मुलांना असा इंटरेस्ट सुरू झाला. ज्या विद्यार्थ्याला गणिताचा ग माहित नव्हता, तो विद्यार्थी आज स्कॉलरशिपचे उदाहरणं सहज सॉल्व्ह करतो. तो विद्यार्थी शाळा पातळीवर त्या मुलांची इमेज चेंज होऊन गेली. ज्या मुलाला ढ म्हणत होते, त्याला ऍडमिशन द्यायला तयार नव्हते, तो मुलगा मॅथ्स मध्ये आज फर्स्ट येतोय. त्याचेच प्रिन्सिपल त्याला पारितोषिक देत आहेत. कुणामुळे? वैदिक गणिताच्या अभ्यासामुळे. आणि वैदिक गणिताचा अभ्यास घेण्यासाठी आपण फक्त एकदम माफक दरामध्ये आपण ट्रेनिंग घेतोय. फक्त एक लक्षात घ्या, गुरुची साथ धरली तर तुम्हाला कधी सुटणार नाही. आपण फक्त गुरुचा हात धरण्याचा प्रयत्न करतो, पण गुरुने जर आपला हात धरला ना, तो कधीच सुटत नाही. आणि तो विश्वास ठेवून मी नेट स्कूल अकॅडमीला जॉईन केलं आणि मी 100% सक्सेस होण्याचा प्रयत्न केला. 45,000 रुपये माझी मागची इन्कम झाली. तुम्ही माझे पैसे घेऊन जाणार नाही, मी सहज तुम्हाला एकदम मोकळ्या मनाने सांगतोय. मागच्या वर्षी पहिल्या बॅच मध्ये मी 45,000 रुपये कमवले. दुसरा विषय, मी मार्केटिंग कशी केली याच्या मागचं तुम्हाला आता मी काही फॉर्म्युलेज सांगतो. मार्केटिंग मध्ये सर्वात प्रथम मी असा विचार केला की पॉम्पलेट्स वाटू, बॅनर लावू, डिजिटल मार्केटिंग. पण याच्यातला कुठलाही प्रकार मला जमत नव्हता. का? शाळेचा वेळ, पॉम्पलेट वाटण्यासाठी वेळ नाही, नंतर बजेट नाही, डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नाही. ओके. आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट 5वी, पैसे नाही. आता एवढ्या सर्व गोष्टी नेट स्कूल अकॅडमीने ऑलरेडी घेऊन ठेवल्या आहेत की आपल्या शिक्षकांना हे प्रॉब्लेम्स येणारच आहेत. त्यांना पॉम्पलेट्स वाटता येणार नाही, त्यांना डिजिटल मार्केटिंग माहित नसेल, त्यांना वेळ नसेल, दुसरी गोष्ट त्यांच्याकडे पैसे कमी असतील. मग एवढ्या सर्व गोष्टी ते सहज मोफत तुम्हाला अवेलेबल करून देत आहेत ट्रेनिंग मध्ये. आणि या सगळं ट्रेनिंग करून देत असताना तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी करायची, माउथ पब्लिसिटी कशी करायची, याचे मी तुम्हाला फॉर्म्युले सांगतो ना. सर्वात महत्वाचे, आपण दिवसभरातून कमीत कमी 5 मुलांना भेटतो. कमीत कमी 5 मुलं ज्यांचं वय 9 ते 14 वयाच्या दरम्यान असतं. असे 5 मुलांना रोज तुम्ही भेटतात. तुमच्या एरियामध्ये भरपूर मुलं असतील. त्या 5 मुलं किंवा असे तुमचे 5 मित्र धरा की ज्यांची मुलं इयत्ता 4थी पासून ते 10वी पर्यंत आहेत. त्यांना तुम्ही विचारा, तुमच्या मुलाचा काय म्हणता, अभ्यास व्यवस्थित आहे का? रोज दर संडे तुम्ही भेटून घ्या त्याला, त्यांच्या मुलाला बसून घ्या, काय म्हणतो, बरं आहे का अभ्यास, तुझा अभ्यास कसा चाललाय, मला मॅथ्सचा अभ्यास दाखव, आपण अशाप्रमाणे डिस्कस करूया. तो मित्र म्हणतो, काय झालं? अरे मी वैदिक मॅथ्सची अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि मी फ्रँचायझी घेतलेली आहे, मला थोडंसं टेस्टिंग करायची की तुझ्या मुलाला मॅथ्स कसं, ते आपण एक चेक करू. आणि जर त्याला चांगलं येत असेल तर चांगलं आहे, वेल अँड गुड. पण त्याला येत नसेल तर मी मदत करतो ना, मी त्याच्यात मदत करतो. आणि कुठलाही पालक त्याच्या मुलाला चांगली गोष्ट जर मिळत असेल तर तो नाही म्हणणार नाही, हे लक्षात घ्या. जर एखादा माणूस, एखादा मित्र, एखादी मैत्रीण जर तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला जर एक गोड चॉकलेट देत असेल ना, तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणत, तुम्ही हो म्हणतात. ठीक, काहीतरी गोड खाण्यासाठी देत असेल ना, तरी तुम्ही हो म्हणतात. येस ऑर नो? म्हणजे काय की आपण चांगल्या गोष्टीला सहज हो म्हणतो, पण वाईट गोष्टी कशी नको, मग आमच्या याला काही जमणार नाही, त्याला काही जमणार नाही. आपल्यामध्येच जर निगेटिव्हिटी असेल तर आपण बाहेर पण निगेटिव्ह. दिस इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला की मी 100% देणार आहे,
मी 100% देणार आहे, तर घेणारा पण 100% येणारच आहे. आणि त्या टेंडन्सीने, त्या विचारशैलीने मी ठरवलं आणि मी रोज 5 मुलांना घेऊन बसवतो. मोरे सर, मी तुम्हाला सांगतो, जी. माझ्याकडे गल्ली एरिया आहे, ग्रामीण भाग आहे. तर बर. संध्याकाळी मुलं सायकल चालवतात, कोणी पळापळी खेळतं, लपाछपी खेळतं. तर मी रोज काय करायचो, आमच्या घराजवळ असा ओटा आहे, ओट्यावर बर. बसायचो आणि मुलांना बोलवून घ्यायचो, "इकडे रे, इकडे रे, सोनू, मोनू इकडे ये." असं बोलवायचो आम्ही. बोलवून घ्यायचो, "चला, तुझा काय अभ्यास चालू आहे?" असं तसं. मग तो सांगायचा, "सर, क्या बताऊं मैं आपको, मुझे गणित में ना आज पनिशमेंट मिली, होमवर्क कंप्लीट नहीं होता है, एडिशन भूल जाता हूँ, सब्ट्रैक्शन भूल जाता हूँ, वो कैरी ऑन मेथड होती है ना, वो भी समझ में नहीं आती है, 5 डिजिट्स का एडिशन समझ में नहीं आता है, 7 डिजिट का मल्टीप्लिकेशन समझ में नहीं आता है सर, कैसे करूं?" मी सांगितलं मुलांना, "आप कौन से बोर्ड में हो?" "सीबीएसई बोर्ड में हो." दुसरा म्हणतो आयसीसी बोर्ड मध्ये आहे, तिसरा म्हणतो स्टेट बोर्डला आहे, चौथा म्हणतो मी एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आहे. मग त्यावेळेस मी विचार केला, की अशा मुलांना आपण एक काम करूया, यांचा ग्रुप बनवूया आणि रोज संध्याकाळी यांना फक्त 15 मिनिट घेऊन बसायचं. किती? 15 मिनिट. मुलं खूप चपळ असतात, जास्त वेळ आपल्याजवळ थांबणार नाही. चिमण्यांसारखे असतात ते, चिमण्यांसारखे. एक चिमणी एका फांदीवर तर दुसऱ्या फांदीवर, लगेच दुसऱ्या फांदीवर. ते थांबणारच नाही तुमच्याजवळ. मग आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं पटपट राहायचंय. मी काय केलं, पटपट काही उदाहरणं तयार करून ठेवले, की आपण असं काम करू, की मल्टिप्लिकेशन पटक्यात सॉल्व्ह करता येईल. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना सॉल्व्ह कशी करायची, की तुम्हाला अशा पद्धतीने मी मल्टिप्लिकेशन सांगेल ना, की तुम्ही सायकल चालवत असताना देखील तुम्ही टेबल्स बनवू शकता. अहो, तुम्हाला सांगेल मी, सायकल चालवत असताना मुलांनी 99 म्हणजे 99 पर्यंतचे टेबल्स पाठ करून टाकले. ज्या मुलाला ओके. ज्या मुलाला पाढे येत नव्हते 10 पर्यंतचे, त्या मुलाने 99 पर्यंतचे पाढे पाठ करून टाकले. ते पण सायकल चालवत असताना. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट पण त्याचं झालं आणि कॉन्फिडन्स पण वाढून गेला त्या मुलाचा. म्हणून लक्षात घ्या, नेट स्कूल अकॅडमीमध्ये तुम्हाला जे नॉलेज मिळतंय ना, ते साध्या सोप्या पद्धतीने हाय क्वालिटीचं नॉलेज मिळत, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, मार्केटिंग करायचा हा मी पहिला तुम्हाला एक फंडा सांगितला. दुसरा एक फंडा म्हणजे असा, की जर तुम्ही शाळेत शिकत असाल रेजिना करा सर प्लीज. इट्स मीन्स रिजॉईन त्यांना म्हणायचं होतं, पण रिजॉईन करता नाही येणार ओके, सर, कारण ही लिंक नंतर इनॅक्टिव्ह होऊन जाते 10 मिनिटासाठी. ओके, फाईन, शुअर. सो त्यामुळे आपण आता थांबायचंय का? नाही नाही, त्यांना मार्केटिंग बद्दल थोडंसं सांगा सर, असं मला वाटतं. बरं. दुसरा विषय असा आहे, की शाळेमध्ये माझे जे विद्यार्थी होते, ते मी तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगतो, सरांना पण मी सांगितला होता, की आता दुसरीच्या विद्यार्थ्यांना वैदिक मॅथ्स कसं शिकवणार असा एक प्रश्न होता. तर त्यावेळेस महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचा विद्यार्थ्यांना मी काही उदाहरणं दिली होती आणि ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मग नंबर्स जॉइनिंग, फॉरवर्ड, बॅकवर्ड असे बरेचसे नेक्स्ट नंबर, प्रिव्हियस नंबर, फॉरवर्ड असे नंबरचा अभ्यास घेतला आणि नंतर मग त्यांना नंबर सिस्टम सांगितली. की 1 ते 10 नंबर मधल्या नंबर्सची बेरीज कशी होते ते सांगा. 11 ते 20 मध्ये कशी होते ते बघा. 31 ते 30 मध्ये कशी होते या पद्धतीने आपण करू शकतो. अहो, तुम्हाला सांगेन मी, त्या विद्यार्थ्यांनी, हे विद्यार्थी कोणते होते, ज्यांना खूप काही करण्याची इच्छा होती, जे एका जागेवर बसूच शकत नाही, असे विद्यार्थी होते. जसे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक इतके चपळ होते, की त्यांच्या डोक्याला जेव्हा लागलं होतं, तर ते टाके मारण्यासाठी बसूच शकत नव्हते. तर त्यांना एक कठीण उदाहरण दिलं होतं डॉक्टरने, की "तुला गणित चांगलं येतं ना, तर तू हे गणित सॉल्व्ह कर, तोपर्यंत मी सर्जरी करतो." मग त्यांना ते गणित दिलं. त्यांनी ते गणिताकडे डोळ्यांनी फक्त पाहून-पाहून ते सॉल्व्ह करत होते आणि इकडे सर्जरी चालली होती. माहिती का तुम्हाला हे? बायोग्राफी वाचा. बायोग्राफीमध्ये बरंच काही दिलेलं आहे आपल्याकडे. मग असं आहे गणित, की चांगले-चांगले चिड करणारे मुलं सहज शांत होऊ शकतात. आणि अशा चिड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे कार्तिक नावाचा एक विद्यार्थी होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, एक आयुष नावाने विद्यार्थी होता. अतिशय चिडखोर, टॅलेंट, पण ते 1 मिनिटही शांत बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना मी जेव्हा हे दिलं ना, त्या मुलांनी, म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आमच्या तालुका लेव्हलमध्ये फर्स्ट आले ते मुलं. वैदिक गणिताचा वापर करून फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन बस हे 3 पद्धती मी त्यांना शिकवल्या. मल्टिप्लिकेशन तर त्यांना नव्हतं. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकत होते. फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन त्यांना मी वैदिक पद्धतीने शिकवून दिलं. आणि मी त्यांना सांगितलं नाही, की हे वैदिक गणित आहे. मी फक्त त्यांना सांगितलं, की "यू हॅव टू कंप्लीट युअर वर्क व्हेरी नाईसली. यू कॅन डू धिस." मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांच्या आई-वडिलांनी सांगितलं, "सर, ही तुम्ही पद्धत कुठून शिकवली?" मग मी त्यांना सांगितलं, की "ही वैदिक पद्धत आहे." अरे वाह! पालकांना इतका आनंद झाला. बापरे! आमच्या मुलांना तुम्ही इयत्ता दुसरीच्या मुलांना तुम्ही वैदिक गणित शिकवता. सर, थँक यू सो मच.
त्या पालकांनी म्हणजे त्या मुलाच्या आजीने मला 100 रुपये गिफ्ट केले, की माझ्याकडून तिच्या बटव्यामधून तिने 100 रुपये दिले मला, की हे घ्या माझ्याकडून, तुम्ही खाऊ खाऊन घ्या. मी तिला सांगितलं, म्हटलं हे तुमच्याकडेच राहू द्या आणि तुम्ही अ, हे गणपतीच्या मंदिरात टाकून द्या, पण वैदिक गणिताचा प्रचार आणि प्रसार करण्याचा मदत करा. आणि आता माझ्याकडे 30 मुलं क्लासला येत आहेत. 5वी, 6वी, 7वीचे मुलं आहेत. मी प्रत्येक इयत्तेमध्ये 10-10 मुलांची बॅच बनवतो. 10 मुलांची, जर तुम्हाला जास्त मुलं शक्य नसेल 10 मुलं घ्या. पहिला माझा फॉर्म्युला आहे, मी 10 मुलं घेतले. 10 मुलांना बोलवलं, त्यांना व्यवस्थित फॉलोअप घेतला. सकाळी 8 ते 9 माझा 10 मुलांचा वर्ग असतो. 10 मुलं व्यवस्थित झाले, की मग त्यांचे मित्र पुढचे 10. आणि याच्यामध्ये क्रायटेरिया केला, की जी क्रीम मुलं असतील त्यांना आधी व्यवस्थित शिकवायचं. म्हणजे मिडल क्लास, म्हणजे ज्या मुलांचा बुद्ध्यांक थोडा कमी असेल त्यांना वैदिक गणिताच्या आधी प्रॅक्टिस जास्त घ्यायची. 30 वेळा प्रॅक्टिस घ्यायची, हे लक्षात घ्या. 10, 10, 10 असे पॅकेज करायचे. पहिल्या 8 दिवसामध्ये 10 प्रॅक्टिस झाल्या पाहिजे. दुसऱ्या 10 दिवसामध्ये दुसरी 20 प्रॅक्टिस झाल्या पाहिजे. म्हणजे मुलांकडनं 100% होऊ शकतं. हे लक्षात घ्या. सर घाबरायचं नाही. मी आता एकच थँक्यू सर. प्रश्न विचारणार आहे आपल्याला सर, की एका वाक्यामध्ये आपल्या टीचर्सना आपण काय मार्गदर्शन करतो? एका वाक्यामध्ये लास्ट मिनिट जी वैदिक गणिताचे आपले ट्रेनर आहेत, टीचर आहेत, त्यांना काय सांगाल? एकदम सोपा, म्हणजे एक छोटासा विषय. जंगल में लग गई थी आग, जंगल में लग गई थी आग, जी सब हो गए थे थरथरार. एक चिड़िया रानी अपनी चोंच से वो जंगल की आग बुझाने जा रही थी. कौवा भैया बोला, अरे चिड़िया रानी, तू क्या कर सकती है, तेरी चोंच इतनी सी, तू कैसे आग बुझा सकती है? तब चिड़िया रानी बोली, अरे कौवे भैया, मुझे पता है कि मेरी चोंच छोटी है, मैं एक बूंद पानी ही डाल सकती हूँ, लेकिन मैं आग नहीं बुझा सकती. लेकिन जब इतिहास लिखा जाएगा, तब इतिहास के पन्नों में मेरा नाम लिखा जाएगा, कि क्या, कि मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में था. आणि अशीच जी आपल्या गणिताबद्दल जी अज्ञान पसरतंय, आपली मुलं गणितात जे मागे पडताय, तर ते गणिताचं अज्ञान आपणच कम्प्लीट मागे सरकवू शकतो. ते आपण पूर्ण करू शकतो आणि त्यांना चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू शकतो. या चिमणीसारखं काम आपण करूया. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपला ओरल अनुभव आणि खूप अभ्यास व्यक्त केला, त्याबद्दल धन्यवाद. कदाचित वेळ कमी पडला असेल आपल्याला, परंतु परत एकदा आम्ही कधीतरी आपल्याला इन्व्हाइट करू आणि निश्चितच काही पुढच्या टप्प्यावरती आपल्याला अनेक गोष्टींवरती चर्चा करू शकतो. सो सर्व उपस्थितांचं पण मी धन्यवाद मानतो आणि वेळेअभावी आपल्याला आता थांबावं लागतंय. सो थँक्यू व्हेरी मच. येस.